आपल्या पायी नको पंथी भिजवू आई. मुलगी म्हणते आई वंशाची देवा मला कशाला पंथी भिजवते, मला नको मारू गाई, मला पण हे जग बघायचंय, मला ही जीवन जगू दे. आणि महाराज तुम्हाला एक सांगायला गेलं ना, आई आई अशी असते, मुलाने जे आपण पाहिलं नाही ते कड्यावर का धरते आई, की आपण जे पाहिलं नाही त्याच्या वरून सुद्धा पोरांनी पाहिलं पाहिजे. आणि याच्याही सांगायला गेलं तर बाप तर असा असतो, बाप मुलाला खांद्यावर धरतो, जे जग आपण पाहिलं नाही त्याच्या वरचं सुद्धा आपल्या पोरांना पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आई वडील तर खूपच छान असतात आणि त्यांची सेवा करा महाराज. आणि श्रीभुवन हत्यापन करा. आणि मी तुम्हाला सांगितलंय की आपण दिवा पाहिजे, त्याच्यामुळे आपण काय पंथीला ठेवत नाही. म्हणून एक मुलगी मस्त लय भारी गाणं म्हणते बरं का, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माची आई मला कोण घालवणार. होईन मी जेव्हा शिकून शहाणी, मारित फरारी आई पाखरू होईना. जाईन मी दूर दूर आता बाबा रडणार, तुझ्या विना जन्माची आई मला कोण घालवणार. होईन मी जेव्हा शिकून शहाणी, राखी पौर्णिमेचा सण येईल, माझ्या दादाला राख्या बांधिना दोन दोन, कुंकवाचा टिळा मी कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माची आई मला कोण घालवणार. त्याच्यामुळे ती मुलगी म्हणते गाई मला जन्म घेऊ दे, मी जेव्हा मोठे होईन तेव्हा तुमचं नाव कमवणार. परंतु आपल्याला काय वाटतं, पोरगी मोठी झाली ते तरी आपलं कुठं नाव काढते, ते लग्न झालं तर दुसऱ्याच घरी जायचं. त्याच्यामुळे असं कोणी समजू नका. त्याच्यामुळे श्रीभुवन हत्या करू नका. आणि पहिलं जे सांगितलं ते म्हणजे आई वडिलांची सेवा करा. आता मला सध्या तर श्रीमंतांच्या, आणि खरं सांगायला गेलं तर काही काही श्रीमंत असे असतात महाराज, टोटल त्यांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतात. आम्ही एका ठिकाणी आमचं कीर्तन होतं, आम्ही तिथं गेलो. गेल्यानंतर ते सगळे दिसत होतं, मास्टर बेडरूम, त्यांचा स्वतःच नवरा बायकोचा स्वतःचा बेडरूम, पोरांना वेगळा बेडरूम. आम्ही विचारला लागलो अहो तुम्हाला आई वडील कोणी नाही का. महाराज म्हणले आई वडील आहेत परंतु त्यांना वृद्धाश्रमात टाकले. महाराज असं वाईट वाटलं आम्हाला की जो आमची सेवा घेतो, जो कीर्तन करतो, आणि ज्याने आई वडिलांना सांभाळलं नाही त्याचं कीर्तन करणं आणि सेवा घेणं काहीच उपयोगाचं नसतं. आपण म्हणतो, आणि तुम्ही मला सांगा शेतकऱ्याची किंवा आर्मीवाल्याची आई दिसली का, कीर्तनकारांची आई दिसली का. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आणि आई असं छात्र असतं महाराज आपल्या जीवनावरचं, एकदाच गेलं ना तेव्हा आपल्याला कळतं. आई जोपर्यंत असते तोपर्यंत कळत नाही, आणि मेली तेव्हा कळते आपल्याला. एक आई म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळ, तुनी नाही पाणी पाजिले, मेल्यावर रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ गशाला, उगीच ताण नको देऊ गशाला, नको देखावा दाऊ जगाला, मिळाला नाही कधी रुपया दुधाला, मी तुला पाहुणे प्राण सोडिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. आईचं अंतःकरण इतकं मोठं असतं महाराज, समुद्र एवढं असतं. पण मी एक सांगायला गेलं ना, समुद्र खारट असतो, आईचं अंतःकरण खारट नाही. आईचं अंतःकरण खारट नसून गोड आहे. जोपर्यंत आई असते तोपर्यंत आपल्याला कळत नाही. बघा एक 9 महिन्याचा मुलगा होता, आमच्या समोरची घटना बघा महाराज. 9 महिन्याचा मुलगा होता आणि त्याची आई वारली. मोजून बापाने 6 महिन्यात दुसरं लग्न केलं. मुलगा लहान होता, मुलाला काही कळतही नव्हतं. बघता बघता मुलगा मोठा झाला. मोठा झाल्यानंतर त्याच्या आई त्याला काम सांगू लागली की लादी पूस, कपडे धो. त्याच्या आईचं जे काम होतं ते पोराला सांगायचे. बापासमोर पोराला जीव लायची नाही, बाप गेला का पोराला खाऊ खाऊ करायचे. आणि जो तिचा स्वतःचा पोरगा होता त्याला सोप्यावर बसून ठेवायची, त्याला चांगलं चांगलं खायला द्यायची आणि याला कालच्या उरलेल्या भाकरी द्यायची.
आमच्या समोरचं